महाराष्ट्राला आधुनिक बनवणारे आणि त्यांच्या विचारांनी आधुनिक बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि श्री छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करतो. तसं सांगायचं झालं तर थोडक्यात मी माझा प्रवास सांगतो फक्त. सप्टेंबर 2019 चा दिवस होता. गणेश विसर्जनाचा, बाप्पांचं विसर्जन होतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा क्लासला आलो होतो. तिथून माझ्या अभ्यासाची सुरुवात झाली खरी. सुरुवातीला मॅच्युरिटी नव्हती इतकी आणि काही कळत सुद्धा नव्हतं. फक्त क्लास करायचो. खूप नालायकी होतो स्टार्टिंगला. अभ्यास काही एवढा चांगल्याने केला नव्हता. फक्त थोडी देवाची देण होती की ग्रास्पिंग पॉवर आणि अंडरस्टँडिंग होती थोडी. तर सर शिकवायचे आणि सरांचं टीचिंग स्किल इतकं भारी होतं त्यावेळेला आणि आताही आहे की सर्व म्हणजे सर शिकवायचे ते डोक्यात जायचं आणि दुसऱ्या दिवशी सर प्रश्न वगैरे विचारायचे तर उत्तर द्यायचं. तर सरांना असं वाटायचं की पोरं खूपच हुशार आहे, पण पोरं खूप नालायक होते. पोरं काही इतके हुशार नव्हते. पण काय होतं की आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्या तुम्हाला चान्स देतात स्वतःला लिफ्ट करायचा. अशा गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात. त्या घडल्या लॉकडाऊन मध्ये. माझे बाबा कास्तकार आहेत. लॉकडाऊन मध्ये ना फायनान्शियल कंडिशन घरची इतकी ढासळली की मला म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की म्हणजे की आपल्या घरी आपण काही इतके समृद्ध नाही आहे घरून आणि खूप काही कमी आहे आपल्या घरी आणि आपण खरंच आपल्या परिस्थितीला ओळखलं पाहिजे आणि केलं पाहिजे. तर तिथून मी खरी अभ्यासाची सुरुवात केली माझी लॉकडाऊन मध्ये. मी राज्यसेवेचा सिलेबस घेतला. राज्यसेवेचा पूर्ण सिलेबस मी कव्हर केला. त्यानंतर परत क्लास सुरू झाला. क्लासला आलो. सरांचं परत मार्गदर्शन मिळालं आणि तिथून माझ्या अभ्यासाने जी स्पीड पकडली. आणि सर तुम्हाला नेहमी सांगत असतात की नोट्सवर होल्ड आणा. ते खरंच ते खूप इम्पॉर्टंट आहे माहितीये का. कारण आपण सुरुवात करतो नोट्सवर क्लासच्या आणि त्या नोट्सवर तुम्ही होल्ड आणला ना तर तुम्हाला पेपरमध्ये ते जसाच्या तसं आठवतं. माझे खूप अनुभव आहेत. आजही म्हटलं कमीत कमी मी 7-8 मेन्स देऊन बसलोय. मेन्सला किंवा प्रीला फेस करतो ना तर फक्त क्लासच्या भरोशावर आणि त्या क्लासच्या नोटच्या भरोशावरच फेस करतो. पहिल्यांदा माझ्या एक्झाम्स बद्दल सांगायचं झालं तर जानेवारी 2021 मध्ये मी राज्यसेवेची प्रिलिम्स दिली. 5 किंवा 6 मार्कांनी मी फेल झालो. त्यानंतर पुढच्याच महिन्यात फेब्रुवारीमध्ये STA ची प्रिलिम्स पास झालो. पहिल्यांदा म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये कोणतीतरी प्री पास केली होती. तर अंगात एवढी मगरुरी चढली ती की 2 महिने म्हणजे खुशी खुशीत मी काय करत होतो मला कळलंच नाही. पण अभ्यास केला मी. सिलेबस कव्हर केला. बऱ्यापैकी रिव्हिजन केल्या. एक गोष्ट माझ्यासाठी चुकली होती त्यावेळेला ती म्हणजे की मी PYQ ला जोडणी दिली अभ्यासाला आणि ती माझी पोस्ट घेऊन गेली STA ची. खूप खराब वाटलं होतं की म्हणजे आपण की इतकी मेहनत केली पण एक गोष्ट चुकली आणि आपली पोस्ट गेली. त्यानंतर क्लर्क आणि टॅक्सच्या मेन्सला क्वालिफाय झालो 2021च्या. पण नशिबाने थोडा साथ सोडला. माझी आजी तिच्या शेवटच्या टप्प्यात ओझोन मध्ये भरती होती. 1 महिना ती लढत होती तिच्यासोबत, तिच्या प्रकृतीसोबत. आणि त्या दरम्यानच माझे पेपर होते आणि इतकं निगेटिव्ह वातावरण झालं होतं की काही बरोबर फोकस नाही करता आला आणि त्या माझ्या मेन्सही माझ्या हातातून चालल्या गेला. पण कसं असतं तेव्हा असं हरल्यासारखं वाटत होतं. परंतु जिंकायची सुरुवात आपण परत तिथूनच करतो जिथे हारायची सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून मी परत एकदा सुरुवात केली. परत राज्यसेवा दिली 2022 ची आणि यावेळेस चांगल्या मार्काने प्रिलिम्स पास झालो. राज्यसेवेची मेन्सला क्वालिफाय झालो. आणि त्या राज्यसेवेच्या वेळेस प्रिलिम्स पास झाल्यावर इतका कॉन्फिडन्स आला होता अंगामध्ये की 2022च्या कंबाईनला काय केलं मी पेपरला गेलो आणि इतका ऍटिट्यूड चढला होता की मला असं वाटत होतं की मी जाईल आणि बसेल आणि पेपर निघून जाईल. GS माझं खूप चांगलं होतं पण मी चूक केली. मी मॅथ्सला इग्नोर केलं. सर तुम्हाला सांगत असतील, नेहमी सांगत असतील, आम्हालाही सांगतात की तुम्ही कोणताच सब्जेक्ट इग्नोर करू नका. आणि हे इतकं खरं आहे की तुम्ही एकही सब्जेक्ट इग्नोर केला ना तुमचा रिझल्ट जातो. हे मी 22च्या कंबाईनला अनुभवलं. 52.75 मार्क होते मला पहिल्या किने आणि 1.25 मार्कांनी मी प्रिलिम्स फेल होऊन बसलो होतो. त्याचं कारण फक्त मॅथ्स आणि फक्त मॅथ्स होतं. 15 पैकी 2 मार्क पडले होते मला इग्नोर केल्यामुळे आणि बाकी सगळे मार्क GS मध्ये आणले होते. ते इतकं जिवारी लागलं परंतु काही करता नव्हते. राज्यसेवेची मेन्स आता तुम्ही राज्यसेवेची मेन्स दिली. राज्यसेवेच्या मेन्सचा त्या दिवशी रिझल्ट आला. तो सुद्धा 8 मार्कांनी गेला.
इतकं निगेटिव्ह वातावरण झालं होतं. काही थोडेच दिवस झाले होते, मी सरांना येऊन भेटलो होतो. सरांना सांगितलं सर खूप खूप खराब चालू आहे सगळं हाल, इतके पेपर देतोय, एकही यश हातात येत नाहीये. सरांनी मला सांगितलं की तुम्ही खूप क्लोज आहे म्हणे तुमच्या याच्या, आणि 2024 तुमच्यासाठी खूप डिसाइडिंग आहे म्हणे. आणि आता 17 तारखेला पेपर होता. सरांनी मला सांगितलं की 15 दिवस फक्त तुम्ही फोकस करा म्हणे. यावेळेस तुम्ही ओपन मधून तुमचे मार्क येतील म्हणे, मी तुम्हाला लिहून देतो म्हणे तुमच्या ओपन मधून मार्क येतील. 17 तारखेच्या पेपरला 136.25 स्कोर आला. मला माझ्यावरच विश्वास नाही बसला की हे कसं झालं. लँग्वेजच्या पेपरला 86.25 स्कोर आला. ती आन्सर की चेक करताना म्हणजे माझा विश्वासच बसत नव्हता की हे काय होऊन बसलं. परंतु सर जे सांगतात ना तुमच्याबद्दल, ते एक एक गोष्ट खरी होती. बॅच मध्ये असताना एक गोष्ट मला सरांनी सांगितली होती, तिची मी खूणगाठ बांधलेली होती, तुम्हाला पण सांगितली असेल. सरांनी सांगितलं होतं की तुमच्या प्रयत्नांचं आणि तुमच्या नशिबाचं असं गणित असतं की तुम्ही जर थांबलात तर तुमचं नशीब झुकतं, तुम्ही जर चाललात तर तुमचं नशीब धावतं, आणि तुम्ही जर धावलात तर तुमचं नशीब झेप घेतं. आणि ही एक एक गोष्ट खरी आहे. ही एक एक गोष्ट मी माझ्या बाबतीत खरी उदाहरणं पाहिली. मी काहीच नाही केलं, मी फक्त प्रयत्न करत राहिलो आणि आज मला मिळालं. जेवढे सरांनी माझ्यावर म्हणजे खूप केलंय, सरांनी खूप मार्गदर्शन दिलं होतं. माझ्या फॅमिलीने मला इतका सपोर्ट केलाय की मी ज्या भागात राहतो ना, मी अकोट फेल मध्ये राहतो, आमच्याकडे 12th पास झालेला मुलगा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सरकारी नोकरी तर खूप दूरची, पण त्यांनी खूप फॅसिलिटीज दिल्या. त्यांच्या बदल्यात मी त्यांना इतकी मोठी पोस्ट नाही देऊ शकलो सध्या तरी, पण सुरुवात या वर्षाची अशी झाली आहे. या वर्षाचा एंड होता ना, मी सरांना, क्लासला, या क्लासने पण खूप काही दिलंय, आणि माझ्या फॅमिलीला ते जे डिझर्व करतात ते नक्कीच देईल. फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अभ्यासाची दिशा खूप महत्वाची असते. असं म्हणतात की नजर बदलो तो नजारे बदलते हैं, सोच बदलो तो सितारे बदलते हैं, दरिया बदलने की जरूरत नहीं, आप दिशा बदलो आपके किनारे जरूर बदलते हैं. त्यामुळे दिशा तुमची अभ्यासाची खूप महत्वाची आहे. 3-4 वर्षात मी खूप मेन्स हे केलंय, यातून मला काही गोष्टी समजल्यात त्या तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे एमपीएससी म्हणजे प्युअर मायाजाल आहे. ह्याच्यात तुम्ही फसले तर फसले. याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल ना, तुम्हाला 3 ते 4 गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे तुम्हाला हार्डवर्क करता आलं पाहिजे. दुसरं, तुम्हाला पीवायक्यू ची जोड तुमच्या अभ्यासाला दिली पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्हाला सोर्सेस तुमचे खूप सॉर्टेड पाहिजे. देवाच्या कृपेने तुम्ही इथे आहात ना, तुम्ही खूप सेफ हँड मध्ये आहात. तुम्हाला जे मटेरियल, आता मी थोड्या वेळ पहिले नोट्स पाहिल्या, नोट्स अपडेट केलेल्या मी पाहिल्या, इतक्या क्वालिटी नोट्स आहेत ना, तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये मिळणार नाही, कुठेच मिळणार नाहीत. मी तुम्हाला शब्द देतो, इतकं म्हणजे तुम्ही बाहेर फिरलात ना, तुम्हाला कळेल की बाहेर किती खराब सिच्युएशन आहे क्लासेसची. तुम्ही फीज द्या, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पहा, आम्ही आमचं पाहतो, अशी सिच्युएशन आहे. इथं आले ना तुम्ही की इथं क्लास सारखं कधीच वाटणार नाही, तुम्हाला फॅमिली सारखं ट्रीट केलं जाईल. त्या नोट्स आहेत ना, नोट्स ज्या सर तुम्हाला म्हणतात की होल्ड आणा, नोट्सवर होल्ड आणा, ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. आजही मी नोट्स वाचतो. म्हटलं 4 वर्ष झाले. सरांनी मला एकदा म्हटलं होतं की तुम्हाला आपली नोट्स वाचायची गरज नाही, तुम्ही फक्त आता रिव्हिजन करत राहा, वरती वाचत राहा. पण मी त्या नोट्स कधी सोडल्या नाही, आजही सोडल्या नाही, अजूनही सोडणार नाही. त्याच्या पुढच्या कोणत्याही एक्झाम मध्ये मी करायचं असलं ना, मला जेव्हा म्हणजे असं वाटतं की यार आपल्याला पचत नाहीये, जो डाटा जास्त होतोय, तर मी सगळं सोडून देतो, नोट्स वाचतो. कॉन्फिडन्स येतो मला, आजही कॉन्फिडन्स येतो. त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. महत्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास करताना ना 3-4 गोष्टी फॉलो करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. पहिलं म्हणजे सिलेबस खूप आपला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सोर्सेस सॉर्टेड झाले पाहिजे, आणि त्या सोर्सेसवर पीवायक्यूचं विश्लेषण झालं पाहिजे. हे जर तुम्ही केलं ना, तुम्हाला कोणीच रोखू नाही शकत. लिटरली हाच फक्त एक आयडियल वे आहे अभ्यासाचा, आणि हा जर तुम्ही फॉलो केला ना, तुम्हाला यश मिळेल म्हणजे मिळेल, 100% मिळेल. बस, थँक्यू सो मच सर, तुम्ही मला खूप मार्गदर्शन केलंय आजपर्यंत. तुम्हाला रिटर्न मध्ये मी इतकं काही देऊ शकलो नाही आहे सध्या तरी, पण सर नेहमी म्हणायचे, म्हणजे मी खूप सत्कार अनुभवले. मी तुम्हाला सांगतो, मी 2 वर्ष इथं होतो, दत्तक दिलेलं होतं लिटरली. सकाळी 8ला यायचो ना, 12 पर्यंत क्लास करायचो, 2ला 1 वाजता घरी जेवायचो, 1 ते 5 पर्यंत परत येऊन क्लास केलेले आहेत मी. 8 वाजतापासून 5 वाजेलोक इथं असायचो मी. म्हणजे माझं घर झालं होतं लिटरली. इतकं नातं जुडलंय या क्लास सोबत आणि सरांसोबत, इतकी रिस्पेक्ट आहे की म्हणजे काल रिझल्ट आला ना, तरी मला असं इनकम्प्लीट वाटत होतं की मी नाही देऊ शकलो अजून. सर्वांच्या सत्कारामध्ये म्हणतात
की तुम्ही स्वतःला लिफ्ट करा, सोडू नका. मी आज सरांना सांगतो की सर, हे वर्ष एंड होताना तुम्हाला एक ऑफिसरची पोस्ट तर नक्कीच दिली. थँक्यू.